आणि इराणमधल्या कोणकोणत्या मोठ्या शहरांवर हल्ला झालाय तर त्यामध्ये राजधानी तेहरान, कोम, इस्फहान, देजफुल, करमानशाह, गारंदरेह, खारेमाबाद आणि अबीज तसंच बुशेहर या ठिकाणी हल्ला झालेला आहे। तर बंदर अब्बास मध्ये सुद्धा हल्ला झालेला आहे। तेहरान, कोम, इस्फहान, बुशेहर, बंदर अब्बास, देजफुल, करमानशाह, खौरमाबाद, गारंदर्रे आणि अबीज या प्रमुख शहरांवरती इराणमधल्या इस्रायलने हल्ला केलेला आहे। इकडे इराणने इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर इस्रायलच्या हायफामध्ये धोक्याचे सायरन्स वाजले। इराणच्या हल्ल्यामुळे हे सायरन वाजलेले होते। इराणने तब्बल 400 क्षेपणास्त्र इस्रायलवरती डागलीत, मात्र इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला हवेतच परतवून लावलेला आहे। मात्र युद्धाची सूचना देणारे सायरन्स या ठिकाणी वाजायला लागले। इकडे इस्रायलमधल्या तेल अविवमधल्या हॉटेल बंकर्समध्ये नागरिकांनी आश्रय घेतलाय। इराणने इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ले केले। हे हल्ले सुरू असल्यामुळे इस्रायलमधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आदेश तिथल्या सरकारने दिलेले आहेत। इथे अनेक हॉटेल्समध्ये काही पर्यटक होते, काही स्थानिक नागरिक होते, त्यांनी या हॉटेलच्या बंकर्समध्ये आसरा घेतलेला आहे। इराणमधील विद्यार्थी म्हणतात आय लव्ह ट्रम्प। इराणमधल्या काही तरुणांनी अनोखा पवित्रा घेतलेला आहे। अनेक वर्षाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी ट्रम्प यांचे आभार असे इराणमधले काही विद्यार्थी म्हणतात। इराणमधल्या खोमेनींच्या राजवटीला कंटाळलेला सुद्धा एक मोठा वर्ग आहे। धर्माच्या पलीकडे जाऊन समाजव्यवस्था असावी असं म्हणणारे या ठिकाणी काही जण आहेत। तर इकडे इस्रायलने आमिर हातमीचा मृत्यू झाल्याचा दावा केलेला आहे। इराणी लष्कर प्रमुख आमिर हातमीचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलेला आहे। इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये आमिर हातमी याचा मृत्यू झालेला आहे असा इस्रायलचा दावा आहे। इराणकडून अजून कुठलीही याला पुष्टी देण्यात आलेली नाहीये। हे युद्ध का सुरू आहे तर इराणने अण्वस्त्र तयार इराण करू शकतो अशी इस्रायलला भीती होती। इराणच्या अण्वस्त्र सज्जतेला अनेक राष्ट्रांनी विरोध केला। अमेरिकाही त्यामधला एक प्रमुख देश। इराण अणु कार्यक्रमामुळे आशिया खंडाला धोका असल्याचा आरोप झाला। इराणची अणुसज्जता हे एक प्राथमिक कारण होतं। तसंच इराण इस्रायल हे वैरही जुनं आहे। हिजबुल्ला, हमास सारख्या अतिरेकी संघटनांना इराणने वेळोवेळी मदत केलेली आहे। सिरियातल्या इराणच्या तळांवरती इस्रायलने हल्ले केलेले होते। गाझामध्ये संघर्ष सुरू होता ज्यामध्ये हमासच्या विरोधात इस्रायल युद्ध करत होतं। त्या हमासला इराणचा पाठिंबा होता। हमासने केलेल्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इराण इस्रायल यांच्यातला तणाव वाढलेला होता। सिरिया आणि लेबनॉन सीमेजवळ सुद्धा काही चकमकी वाढलेल्या आहेत। प्रादेशिक सत्ता संघर्षाची याला एक किनार आहे। इराक, सिरिया, येमेन या भागामध्ये प्रभाव वाढवण्याचा हा प्रयत्न असू शकतो। अमेरिका आणि इस्रायलचा या इराणच्या कृतीला तीव्र विरोध आहे आणि त्यामुळे कदाचित ही परिस्थिती उद्भवली असावी। अमेरिका आणि इस्रायलची मैत्री ही जुनी आहे। इस्रायलचा तो प्रमुख मित्र देश आहे। इराणच्या अणु कार्यक्रमाला अमेरिकेने सुद्धा विरोध केलेला आहे। इराणवर हल्ल्यासाठी इस्रायलला अमेरिका पूर्ण मदत करताना दिसते।
पर्शियन आखातात अमेरिकन लष्कर आधीच सक्रिय झालेलं आहे. तर इराण कधीही अणुशक्ती बनू शकत नाही. इराणवरच्या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. इराण अमेरिकेला निशाणा बनवणार होतं. इराणच्या मिसाईल ठिकाणांवरती आम्ही आता हल्ले करू असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतात. इराणचं नौदलही आम्ही बुडवणार असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. Military is undertaking a massive and ongoing operation to prevent this very wicked, radical dictatorship from threatening America and our core national security interests. We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally, again, obliterated. We are going to annihilate their navy. We are going to ensure that the region's terrorist proxies can no longer destabilize the region or the world, and no longer use their IEDs or roadside bombs, as they are sometimes called, to so gravely wound and kill thousands and thousands of people, including many Americans. And we will ensure that Iran does not obtain a nuclear weapon. It's a very simple message. They will never have a nuclear weapon. Lay down your arms. You will be treated fairly with total immunity, or you will face certain death. Finally, to the great, proud people of Iran, I say tonight that the hour of your freedom is at hand. Stay sheltered. Don't leave your home. It's very dangerous outside. Bombs will be dropping everywhere. When we are finished, take over your government. It will be yours to take. This will be probably your only chance for generations. आणि इराणमधील दहशती राजवट संपवण्यासाठी हा हल्ला असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. ऑपरेशन रोरिंग लायन या संयुक्त लष्करी मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे. इराणची राजवट हा जगासाठी अस्तित्वाचा धोका आहे असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिपादन केलंय. तसंच इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही आभार मानलेले आहेत. इकडे इराणी संसदेमध्ये संतप्त खासदारांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज अगदी जाहीरपणे जाळला. संसदेत सगळ्याच खासदारांनी अमेरिकेचा निषेध केला. अमेरिकन हल्ल्याचा बदला घेण्यासाठी थेट अमेरिकेचा मुख्य भूमीवरती अण्वस्त्र हल्ला करण्याची ताकीद इराणी नेत्यांनी दिलेली आहे. इराणच्या या पावलामुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आता अमेरिकेच्या प्रत्युत्तराकडे लागलं आहे. युद्धामुळे इराणची हवाई हद्द पूर्णपणे रिकामी झाली आहे. अनेक कंपन्यांनी इराण मार्गे जाणारी आपली उड्डाणं रद्द केलेली आहेत. हा नकाशा जर आपण बघितला तर इराणच्या एअरस्पेसमध्ये अगदी काही विमानं दिसतात, काही तर प्रत्यक्ष व्यवस्थित इराणला वळसा घालून जाताना दिसतात. काही काळ इराणवरनं ही विमानं जात होती, मात्र काही काळानंतर इराणची एअरस्पेस पूर्णपणे रिकामी झाली आहे.